गेल्या कित्येक वर्षापासून सर्वसामान्य जनतेच्या एका हाकेवर सुखदुःखात धावून जाणारे सामाजिक व राजकीय क्षेत्रात पकड असणारे मनोज पाटील तायडे यांच्या पत्नी रुपाली मनोज तायडे या दर्यापूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगड या युतीमधून मशाल या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या। साईनगर भागात गेल्या कित्येक वर्षापासून विविध समस्या रखडलेल्या आहेत, परंतु एकही राजकीय व्यक्ती यांनी त्या भागाचा विकास करण्याचा कुठेही प्रयत्न केला नाही। मात्र जनतेने जर मला साथ दिली, विश्वास ठेवला तर मी नक्की साईनगर भागातील रखडलेलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया नगरसेवक पदाच्या उमेदवार रुपाली मनोज तायडे यांनी जनविकास न्यूजशी बोलताना दिली आहे। नगरपालिका सभागृहात सुशिक्षित उमेदवार निवडून आल्यास शहराचा विकास तेवढाच वेगान होणार, त्यामुळे जनतेनं सुद्धा अशा उमेदवाराला संधी द्यावी की आपल्या प्रभागाचा विकास होईल। साईनगर या भागात धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आता पाहायला मिळते। विरोधकांच्या वतीनं मतदारांना खोट्या आश्वासनं देऊन मतांची मागणी केली जाते, परंतु सुज्ञ मतदारांनी या बाबींची गांभीर्याने दखल घेऊन आपल्या प्रभागाचा विकास करायचा असेल तर योग्य उमेदवाराला निवडून द्यावी, अशी सुद्धा मत रुपाली मनोज तायडे यांनी व्यक्त केलंय। प्रभाग क्रमांक 12 मध्ये रुपाली तायडे यांच्यावर जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद पाहता त्यांचा विजयाचा मार्ग कुठेतरी आता मोकळा होत असल्याचं सुद्धा चित्र दिसून येत आहे। नमस्कार, मी किरण होले, जनविकास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपल्याला माहिती आहे की दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाली आहे आणि अशातच जर आपण पाहत असाल की उद्या या नगरपालिकेसंदर्भात आता मतदान सुद्धा होणार आहे। आपण जर पाहिलं तर दर्यापूर नगरपालिका क्षेत्रात प्रभाग क्रमांक 12 हा जो भाग आहे हा यावेळेस म्हणजे हा पहिला वर्ष हा भाग जो आहे दर्यापूर नगरपालिका हद्दीत आलेला आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत। तर काय सांगाल, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, कोणता अजेंडा घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत? प्रथम मी माझा परिचय देते। मी रुपाली मनोज तायडे नगरसेविकेसाठी प्रभाग क्रमांक 12 मधून निवडणुकीसाठी उभी राहिलेली आहे। आमचं एकच हे आहे की विकास करायचा, विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही उतरलेलो आहे। आतापर्यंत समाजकारण केलं आहे, आता राजकारणात उतरलेला आहोत। समाजकारण भरपूर झालं, समाजकारण करण्यासाठी राजकारणात कुठंतरी पद आवश्यक असते, ते घेऊनच आम्ही हे निवडणूक लढत आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जनता आमची साथ देणार आहे। असा कोणता विकास आहे की तुम्ही प्रभाग क्रमांक 12 मध्ये तिथून निवडणूक लढवला होता? बस प्राथमिक मुद्दे आहे। आधी तर लोक खूप आश्वासन देऊ राहिले, हे करू ते करू, पण आम्हाला आधी प्राथमिक मुद्दे पूर्ण करायचे आहे। तिथला पाण्याचा विल्हेवाट लावायचा आहे, पूर्ण गलिच्छ हे झालेलं आहे सर्व वातावरण। आणि नाल्या तर बिलकुल नाहीच आहे। नाल्या कशा काढायचं त्याचं आधी नियोजन करायचंच आहे की नाल्या म्हटलं की कोणी म्हणते आमच्या घरासमोरून येते, आधी नियोजन करायचं आहे, कसं करायचं आहे, काय करायचं आहे। आणि रस्त्यांचा विल्हेवाट लावायचा, रस्ते करायचेच आहे व्यवस्थित, लाईटची व्यवस्था करायची आहे, बरंच खूप मुद्दे आहे। आम्हाला एक चान्स द्या, आम्ही करून दाखवू। चान्स म्हणजे उमेदवार सर्वच चान्स मागतात, सर्व आश्वासन देतात, पण निवडून आल्यानंतर ते आश्वासन पूर्तता होत नाही असा सुद्धा आरोप केला जाते। नाही, आम्ही त्यातलं नाही आहे, हे मोठ्या पक्षांमधलं आम्ही नाही आहे की 5 वर्षातून एकदाच बाहेर निघायचं आणि काहीच करायचं नाही। आम्ही जनसामान्य आहो, जमीनवरचा आहो आणि आम्ही निश्चितच विकास करू। तुमच्या विरोधात सुद्धा बलाढ्य उमेदवार उभे आहेत, मग त्यांना तुम्ही कसे सामोरं जाल? सामोरं जायची हेच नाही, आजच त्यांची परिस्थिती दिसते। एवढ्या दिवसाची त्यांच्या हाती सत्ता आहे, जर लोकांचं आमच्यासोबत साथ नसती तर लोकांनी आम्हाला त्या कॉलनीत येऊ पण दिलं नसतं। त्यांच्या हाती सत्ता होती आतापर्यंत, त्यांनी काहीच केलं नाही। लोक आमचे स्वागत करत आहे आणि स्वागत करणार आहेत। म्हणतात की कब्बशीसारखा आकार आहे, काय आहे ते कब्बशीसारखा आकार, तो पाणी कुठून निघत नाही, सर्व इकडे विकास होते, तिथं का होत नाही? ते आम्हाला करायचंच आहे, करून दाखवायचं आहे, सर्व करायचंच आहे। बिलकुल। मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? मतदारांना एकच आव्हान आहे, आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत, आम्हाला साथ द्या आणि बस विकासाची कामे आम्हाला आमच्या हातून करून घ्यायची आहे। तुमचा आशीर्वाद असेल तर आम्ही नक्कीच पूर्ण करू। तर ह्या होत्या रुपाली तायडे यांनी सांगितले की जर आम्हाला मतदारांनी साथ दिली तर जो प्रभाग क्रमांक 12 जो भाग आहे, या भागात जो रखडलेला विकास आहे तो विकास आम्ही पूर्ण करण्याचा यांनी आश्वासन दिलेले आहे। त्यामुळे आता मतदारसुद्धा आता यांना संधी देणार का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।